पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतला पहिला 5,000 कोटींचा जो हप्ता आहे तो वर्ग करण्यात आलाय. बळीराजाला हा फार मोठा दिलासा आहे. मात्र बळीराजाच्या मनात काही प्रश्न देखील आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण घेणार आहोत, कारण आपल्या स्टुडिओमध्ये आज सहकार मंत्री, कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील आलेत. त्यांच्याकडनं आपण शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा सहकार क्षेत्रातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मंत्री महोदयांशी. तर चला चर्चेला आपण सुरुवात करूया. सर, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते, थँक्यू. बळीराजाला खूप मोठा दिलासा आहे. खूप मोठी कर्जमाफी योजना राज्य सरकारने घोषणा केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली. माझ्या मते 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग झालेले आहेत. पण काहींच्या मनात प्रश्न आहे अटी शर्तींवरून, आणि जर शेतकऱ्याला अडचण आली तर त्यांनी संपर्क कुठे करावा? अटी शर्तीच्या संदर्भामध्ये मागल्या वेळी देखील अशाच प्रकारची एक कर्जमाफी केली होती. त्या कालखंडामध्ये ज्या अटी शर्ती होत्या तोच कागद आणि तेच मुद्दे घेऊन आम्ही याच्यामध्ये घातलेले. म्हणजे 2 लाखांपर्यंतची कर्ज आणि अटी शर्तीमध्ये की पात्र आणि अपात्र. पहिला सुरू आपण शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतच्या सगळ्याच कर्ज माफ होणार आहे आपलं, बरोबर, सरसकटच होणार आहे. दुसरा मुद्दा अटीमध्ये काय झालंय की अपात्र कोण लोक आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात, जे मंत्री आहेत, आमदार आहेत, ज्यांना शेती व्यावसायिक दुसरा काही बिझनेस आहे, अशा लोकांना आपण अपात्र केलं. म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, त्यांच्याकडे भरतात. आणि त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लेट लागला की आमच्याकडे ती यादी नव्हती. ती यादी नसल्यामुळं थोडंसं लोकांना असं वाटायला की सरकारला खरंच कर्जमाफी करायची का नाही. बरोबर, पण तसं नव्हतं ते. आणि मध्यंतरी दिल्लीमध्ये कशा प्रकारचं त्या ठिकाणी तरुण काही उपोषणाला बसले होते, त्याच्यामुळे आम्हाला तिथला डेटा यायला उशीर झाला. आल्याबरोबर आम्ही 2 दिवसाखालीच 56 लाख शेतकरी महाराष्ट्रातले त्या म्हणजे पात्र आहेत. आम्ही एका एजन्सीला हे काम दिलं होतं की सगळ्या बँकेकडं किती लोकांना शेतकऱ्याला कर्ज दिलं जात आहे. जिल्हा बँक आपल्या 30 आहेत, राज्यामधल्या काही दुसऱ्या प्रायव्हेट बँक आहेत. ही सगळी माहिती गोळा करायला आम्हाला बराचसा वेळ गेला. आता याच्यानंतर आपल्याला ह्याची जर असं काही काम पडलं तर त्याच्यासाठी आपल्याला फार काही वेळ लागणार. पहिली यादी आता पोर्टलवर, सहकार खात्याच्या पोर्टलवर टाकली, आपण पूर्ण टाकली. हे लोक जे होते आपले 90,000 आणि 40,000 आपल्याकडे लोक आहेत, ते कर्मचारी आणि इन्कम टॅक्सवाले, हे लोक बाजूला काढले. आणि त्याच्यामुळं समजा आपण त्यांना जर न बाजूला काढलं असतं तर पैसे त्यांना गेले असते, मग सिस्टीम बंद पडली असती, माणसाला पैसे चुकीच्या गेले असते, पुन्हा खाते होल्ड करायची पाळी आली असते. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला. आम्ही त्याच्याबद्दल दिलगीर आहोत सरकार म्हणून. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पात्र आहोत पण तरी आमचं पहिल्या यादीत नाव नाही. अशा शेतकऱ्यांनी कुठं संपर्क करावा? काय झालं तर ह्याच्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महासेवा केंद्र आहेत, 32,000 आपले महासेवा केंद्र. त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. त्या ठिकाणी आपला पॅन कार्ड घेऊन जावं लागेल आणि ॲग्री टॅग करून घ्यावं लागेल. मग काही ठिकाणी दुसरे काही प्रॉब्लेम आलेत, काही लोकांचे टच उमटत नाहीत, वय जास्त झाले, काम करून झिजलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही त्याचा दुसरा एक मार्ग वेगळा काढणार होतो. त्याच्यामुळे मला शेतकऱ्याला विनंती करायची की त्यांनी बिलकुल घाबरायचं कारण नाही. जे पात्र लोक आहेत निराश व्हायचं नाही. दुसरं काय की एवढी यंत्रणा एकदाच जर आपल्या ऑनलाईनवर गेली, मोबाईल देखील एखाद्या गावामध्ये काही कार्यक्रम असला तर जाम होते, बंद पडते. त्याच्यामुळे सगळेच लोक तिथे गेल्यामुळं यंत्रणा स्लो चालायला लागल्या आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास झालाय. समजा ज्या लोकांचे आले त्यांचे होऊ द्या, पुन्हा एक 7-8 दिवसाला बाकीच्या लोकांनी त्याच्यावर प्रयत्न करावा आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यावं. आणि समजा काही वाटलंच तर आपण अशा प्रकारच्या 2 ठिकाणी व्यवस्था केल्या. एक तर तालुक्याला तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी काम बघतायत आणि जिल्हाधिकारी महोदयाकडे. बरोबर, अशा अशा प्रकारच्या 2 ठिकाणी आपल्याला ही काही झालं असं चुकीचं तर दुरुस्त करायची व्यवस्था तुम्हाला ते मार्गदर्शन करते. पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. हा दुसरा टप्पा कधी असणार? कधी? आता हे सगळं संपत आलं की आमच्याकडे किती फीड होतं बघायचं आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही पैशाची तरतूद केली. पैसे आमच्याकडे तयार आहेत. जेवढे झाले एवढे ह्यांचं एकदा टोटल झाले म्हटले की मग पुन्हा दुसरी यादी आम्ही टाकणार होतो. आम्ही बरोबर 8-8, 10-10 दिवसाला टाकायचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर आहे. सर, सहकारातून समृद्धी असं आपण नेहमीच म्हणतो, पण सहकार क्षेत्रातली सध्याची जर राजकीय सध्याची जर आपण एक स्थिती पाहिली तर थोडासा एक राजकारणाचा शिरकाव झाला आहे, थोडासा भ्रष्टाचाराचा शिरकाव झाला, त्यामुळे कुठेतरी क्षेत्र मोडकळीस आलंय. मग या क्षेत्राचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तुमचं विजन काय? याच्यासाठी तसं जर बघितलं तर महाराष्ट्र हा तसा खूप नशिबान आहे की आपल्या पूर्वजांनी विठ्ठलराव विखे पाटील, पंजाबराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ
यशवंतरावजी चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील ह्या मंडळींनी त्या काळामध्ये सहकार्याची बीजं रोवली. त्याच्यामुळं कारखानदारी उभा राहिली, सूतगिरणी उभा राहिल्यात, बँका उभा राहिल्या, पतसंस्था उभा राहिल्या, गृहनिर्माण संस्था उभा राहिल्या. इतर राज्याशी तुलना करत असताना तुम्ही बघा, महाराष्ट्र केवळ महाराष्ट्रात आणि देशामध्ये नाही, तर महाराष्ट्राची ओळख हे जगामध्ये आहे सहकार चळवळीमुळे. सहकार चळवळीमुळे अगदी बरोबर. जेवढे सरकारमध्ये लोक एम्प्लॉईज काम करतात तेवढे लोक आमच्या सहकारी चळवळीत काम करतात. अगदी बरोबर. कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र कुठेही असेल जाऊ किंवा द्या, आपला कुठेही जाऊ अहिल्यानगर द्या. असेल. हा, तर त्याच्यामुळं सहकार हे अतिशय महत्वाचं काम आहे. शेतकरी मित्रांनो, मागल्या कालखंडामध्ये लोकांचं डिव्होशन खूप होतं. शेतकरी मित्रांनो, आज तेवढं डिव्होशन नाही तरुणाईमध्ये. राज्य सरकार पण त्या काळामध्ये जे काम चेअरमन म्हणून काम करायचे आमचे रत्नापान असतील, सारे पाटील असतील, विखे पाटील, विठ्ठलराव विखे पाटील असतील, त्यावेळेस तिथल्या डायरेक्टरला सांगायचे येताना पोरं घरूनच डबा घेऊन यावं. आणि तिथं आल्यानंतर सगळे भाकरी एकत्र करून गोपाळकाला खायचे. म्हणजे इतकी बारीकी आणि घरचं काम करायचे. आणि तत्व होती त्यावेळी. तत्व, मूल्य, आणि नीतिमत्ता. नेतृत्व पण त्यातनं तयार होत होतं. हा, तुम्ही शेतकऱ्यांना मग आता काय असे विधायक उपक्रम आहेत का सहकार खात्याचे? त्याच्यामध्ये थोडा फरक झालाय की त्यावेळेस लोक इज्जतीला खूप द्यायचे. फक्त 2 लाख रुपये आपल्याला लोक काय म्हणतील. मग आता हे तरुणाई आली आहे, कमी वेळेमध्ये काही जास्त कमाई करता येईल का, याच्या नादामध्ये असा अडचणीत आमचा व्यवहार नाही अशा आला. प्रकारे उत्तर दिलेली आहे. हा, मग त्याच्यासाठी आम्हाला कोण पाहिजे. अगदी सविस्तर समाजाची जबाबदारी आहे आणि शेतकरी मित्रांनो, की आपण अशा क्षेत्रामध्ये माणसं देत असताना शेतकऱ्यापर्यंत एखादा मित्र आहे का जवळचा आहे ते बघायचं नाही. बरोबर. त्या संस्थेला तू नाही देणार आहे का, त्याच्याबद्दलचं त्याला नॉलेज आहे का. मग एक साधारणतः मग जिल्हा बँकेमध्ये असे संचालक गेले पाहिजेत, कारण जिल्हा बँक हा आर्थिक कणा आहे. कर्ज वाटप तिथून होतं. हो ना. त्याच्यामुळं आज मी बघा, बँका, जिल्हा बँका, कारखाने जे चालतात, काही लोक हसतात त्या ठिकाणी की नाही इथं चेअरमन किंवा तिथले जे प्रमुख आहेत तिथं हुकुमशाही आहे. हुकुमशाही नाही आहे, थोडी जरब असलाच पाहिजे. म्हणजे कुणी बी यायचं आणि काही करायचं ह्याला अर्थ सगळे म्हणजे कमिटी नातागोत्यांचं पण राजकारण नको. नको ना, ते सगळ्यात बेकार. बरोबर. आणि त्याच्यातला जर नात्यागोत्यातला जर चांगला असला मेरिटचा तर त्याला संधी घ्यावं लागेल. पण सुशिक्षित तरुणाई आली पाहिजे. तरुणाईच आली पाहिजे. बरोबर. आली पाहिजे, टिकली पाहिजे. बरोबर. आपले केंद्रातले अगदी सक्षम मातब्बर मंत्री, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खातं आहे. तर केंद्राने असे कुठले निर्णय घेतले की त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत झालेला आहे? बघा, योगानं मी राज्याचा सहकार मंत्री झालो, योग्य वेळी झालो असं मला वाटतंय. तसं त्याचं चित्र आमच्या अजितदादाला माझं श्रेय द्यावं लागेल, देवाभाऊला द्यावं लागेल, एकनाथराव शिंदे साहेबाला. या दोघांनी संमती दिली. बरोबर. संमती सगळ्याशिवाय तर होत नाही. बरोबर. आणि सहकार हे खातं आतापर्यंत पश्चिम मराठवाड्यातल्या लोकांना द्यायची. बरोबर. मी मराठवाड्यातला आहे. त्याच्यामुळं दादाच्या डोक्यात असं असेल वाटतं मला, कधी बोलले नाहीत किंवा आमच्याकडे विकास झाला आहे, आमच्याकडे संस्था उभारल्यात, आता आपण उपेक्षित लोकांना करावं म्हणून त्यांनी मला सहकार खातं दिलं. आणि माझं काम आहे आता की आता मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, या भागामध्ये सहकारी चळवळीचा